चेंबूर विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या घरी यंदा गणेशोत्सव निमित्त एक विशेष व आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे। या देखाव्यात गणपती बाप्पांना शिक्षकाच्या भूमिकेत विराजमान करण्यात आले असून मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे। या देखाव्याच्या माध्यमातून मराठी भाषेची समृद्ध परंपरा, तिचे वैभव आणि समाजातील स्थान अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। बाप्पा शिक्षकाच्या रूपात विद्यार्थ्यांना ज्ञान देताना दाखवण्यात आले असून यामुळे मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याचा संदेश दिला जात आहे। स्थानिक नागरिक तसेच गणेश भक्तांनी या देखाव्याचे कौतुक केले। त्यांनी सांगितले की गणपती बाप्पांचा हा अनोखा शिक्षक अवतार पाहून सर्वांना मराठी भाषेच्या जपणुकीचा प्रेरणा मिळत आहे। या प्रसंगी माऊली थोरावे यांनी सांगितले की आम्हाला नेहमीच माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांची शिकवण आहे की मराठी ही आपली आईची भाषा आहे। तिचा सन्मान करणे, जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे। याच भावनेतून यंदा आम्ही हा देखावा साकारला आहे। सालाप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि त्यानिमित्ताने आज पूजा होती आणि देखाव्याचं बोलायचं झालं तर दरवर्षी आपण वेगळा प्रकारचा एक सामाजिक संदेश देणारा देखावा बनवत असतो। त्याप्रमाणे आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जी मराठीच्या भाषेबद्दल किंवा मराठी माणसाचं अस्तित्व एक कमी करण्याच्या दृष्टीने ह्या सरकारची पावलं आहेत, त्याला कुठेतरी जागृत करण्यासाठी आम्ही आज हा मराठीच्या भाषेच्यावर हा देखावा बनवलेला आहे। चेंबूर विभाग अध्यक्ष सन्माननीय माऊली थोरवे हे नेहमी मान्य राजसाहेबांच्या विचाराची पाठराखण करत असताना एक शिलेदार या नात्याने या गणेशोत्सव काळामध्ये त्यांनी मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या गणरायाची या ठिकाणी देखावा सादर करून संपूर्ण मराठी माणसांना, महाराष्ट्राला एक दाखवून दिले आहे की राजसाहेब या ठिकाणी मराठी भाषेचा आग्रह करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे ठाकरे बँड चालणार आहे। आणि हे गणपती बाप्पांनी स्वतः मान्य करून समस्त भक्तांना या ठिकाणी भविष्यामध्ये आपण या ठिकाणी सर्वांनी मराठी भाषेचा आग्रह धरावा यासाठी माऊली थोरवेंनी केलेला देखावा निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असा आहे। सर्व जनतेने या ठिकाणी त्याचं दर्शन घ्यावं गणपती बाप्पाचं आणि मराठी भाषेचा या ठिकाणी सन्मान करावा एवढंच या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। नमस्कार। तर जसं प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होत असतात तसेही आमच्या घरीही यावर्षी बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि दरवेळेप्रमाणे आम्ही वेगवेगळे जसे देखावे सादर करतो, तो ह्या वेळेसचा जो देखावा आहे त्याचा टॉपिक आहे की मराठी भाषा ही आपली जी संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे। कारण म्हणजे मी तरुण असल्यामुळे मी जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये वावरत असते असं जाणवतं की समोरचा पण महाराष्ट्रीयनच आहे, समोरचा पण मराठीच आहे, पण आम्ही ती भाषा बोलतच नाही आहोत। आपण हिंदी किंवा इंग्लिश असं सहज चालू करतो। तर कुठेतरी ती संस्कृती मागे पडत चाललेली आहे आणि ठामपणे असं वाटतं की ज्याही जणांची कर्मभूमी मुंबई आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आहे तर आपण प्रत्येकाने म्हणजे कोणत्याही कर्मभूमीमध्ये आपण जात असू, आपण तमिळनाडूमध्ये असू तर तमिळ आपल्याला शिकणं गरजेचं आहे कारण आपण त्यांच्या कर्मभूमीमध्ये जात आहोत। तसंच महाराष्ट्रामध्ये जे लोक येतात आम्हाला फक्त तेवढीच विनंती आहे की तुम्ही जेव्हा इथे काम करताय तेव्हा आमच्या संस्कृतीला नावं नका ठेवू, संस्कृतीला मागे नका पडू, उलटा आमची मदत करा ही संस्कृती जपण्यामध्ये। कारण भारत हा विश्वातला एकच देश आहे जिथे संस्कृती जपली जाते आणि त्यामुळेच आपल्याला बाकीचे जे देश आहेत, बाकीचं हा पूर्ण जो विश्व आहे ते आपल्याला त्यामुळे सन्मान देत आहे। सो संस्कृती आपण जपली पाहिजे आणि त्याचाच हा देखावा, हा मेसेज सगळ्यांना देत आहोत। सो थँक्यू। सुंदर असा देखावा म्हणजे आम्ही आल्यापासून गणपती बाप्पाचे आगमन आम्ही घरात करतो मुंबईला आल्यापासून आणि या मुंबई शहरामध्ये ह्या मुंबई ही मायानगरी आहे। या मायानगरीमध्ये जे प्रत्येकजण इथे त्याचा उदरनिर्वाह म्हणजे पोट भरण्यासाठी येतो आणि त्याप्रमाणे आम्हाला गणपती बाप्पा हे म्हणजे एक प्रकारे असं म्हणायला लागेल की तो आमच्या थ्रू सांगतो जनता आहे की एक थीम आमच्या लक्षात असं येतं की जो ज्वलंत प्रश्न असतो तो प्रश्न उभा करण्याचं एक हे येऊन आम्ही आपली जी सध्या म्हणजे हे मातृभाषा जी की मराठी बांधव, महाराष्ट्र म्हटलं तर हा संतांची मायभूमीचा देश आहे आणि इथे परंपरागत आपलं मराठीचा हे चालू आहे आणि तसं कुठे होत म्हणजे असताना अचानक परप्रांतीय किंवा वेगवेगळ्या भाषावर डोके घेऊ पाहत आहेत आणि कुठेतरी संस्कृतीचा लोप होत आहे, संस्कृत भाषेचा लोप होत आहे। पहिले आपण तर वेद आणि हे आपलं सगळं हरून बसलो आहोत
आणि त्याच्यासोबतच आता मराठीचा सुद्धा समूळ नष्ट होण्याचा प्रयत्न चालला आहे. तर ही खूप एक धोक्याची घंटा आपल्या डोक्यावरती वाजत आहे आणि म्हणून आम्ही गणपती बाप्पाला साकडं करत आहोत. आणि मीच नाही तर प्रत्येक मराठी ज्या माता भगिनी आहेत ह्या सर्वजणी गणपती बाप्पाला सध्या ह्याच प्रश्नासाठी की माझं मराठी बांधव आणि माझं महाराष्ट्र आणि माझी मातृभाषा वाचली पाहिजे. मान्य टिळकांनी हा उत्सव चालू केला होता का तर पूर्ण समाज जेवढा वेगवेगळ्या भाषेत जातीत जमातीत विखुरला गेला आहे तो एकत्र यावा, एक ताकद दिसावी म्हणून हा गणेशोत्सव चालू केला होता. आज मी सन्माननीय माऊलीजी यांच्या घरी आहे, थोरवे यांच्या. तर खूप चांगला देखावा केला आहे समाजासाठी, मराठी समाजासाठी एक चांगला संदेश दिला त्यांनी. पूर्ण गणपती पाहाल तर सर्व मराठीच्या विषय केला आहे की मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे, आपल्या राज्यात मराठी माणूस टिकला पाहिजे. आताच मराठा आंदोलनाचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये पण माऊलींनी खूप मदत केली आहे, समाज वगैरे न बघता. त्यांचं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी टिकली पाहिजे. माननीय विभाग अध्यक्ष आपल्या माऊली थोरवे यांच्या घरी आलो आहे आणि यांनी खूप चांगला जे लोकमान्य टिळकांचे जे आदर्श आणि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले मराठी यांच्या ह्याच्यातून त्यांनी मस्त देखावा केलेला आहे आणि मी गणपतीची शुभकामना त्यांना देतो की हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या निमंत्रणाला आलो इकडे म्हणून. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.